स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन डिश यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। आज आपण व्हाईट सॉस चीज पास्ता बनवणार आहे। पास्ता बनवण्यासाठी साहित्य: पास्ता घेतला आहे, शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा, लसूण। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी महाराष्ट्रीयन डिश यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका। पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। चवीनुसार तुमचा पास्ता किती आहे त्याच्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पास्ता टाकायचा। अशा प्रकारचा पास्ता घेतला आहे। कोणत्या पण प्रकारचा पास्ता वापरू शकतो। पास्ता जास्त शिजून नाही द्यायचा, हलवून घ्यायचा पास्ता। पास्ता शिजला का नाही पाहायचं, अशा प्रकारे चेक करून घ्यायचं। कट होतोय पास्ता, याचा अर्थ पास्ता शिजला आहे। गॅस बंद करायचा। पास्ता चाळणीत काढून घेतला आहे, गरम पाणी काढून घेतलंय। गार पाणी ओतायचं वरनं, म्हणजे पास्ता जास्त शिजणार नाही वाफेमध्ये। तेल तापायला ठेवलं आहे, लसूण टाकून घ्यायचा। त्याच्यामध्ये लसूण हलवून घ्यायचा। लसूण परतला आहे, कांदा टाकून घ्यायचा। कांदा जास्त लाल होऊन द्यायचा नाही। कांदा परतून घेतला आहे, लाल करायचा नाही त्याला। टोमॅटो टाकायचं त्यामध्ये। हलवून घ्यायचं। शिमला मिर्च टाकून घ्यायची। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च जास्त शिजून घ्यायचं नाही, मिक्स करून घ्यायचं। सर्व भाज्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या। फ्राय झाल्या आहे, गॅस बंद करायचा। व्हाईट सॉस बनवण्यासाठी बटर टाकून घेतलं आहे कढईमध्ये। 1 चमचा मैदा टाकून घ्यायचा। हलवत राहायचं, मैदा करपला नाही पाहिजे। मैदा बटरमध्ये चांगला भाजून घेतला आहे। पास्ता जर जास्त असेल तर बटर आणि मैदा 2-2 चमचे घ्यायचा। 1 वाटी पास्त्याला 1 चमचा मैदा व 1 चमचा बटर घेतला आहे। हलवत राहायचं। मैदा बटरमध्ये चांगला भाजून घेतला आहे। गॅस बंद करायचा, मैदा हलवत राहायचं। 2 पेले दूध घेतलं आहे, थोडं थोडं टाकायचं। गुठळ्या झाल्या नाही पाहिजे मैद्याच्या। थोडं थोडं टाकायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही। गॅस बंद ठेवायचा, हलवून घ्यायचं। दूध टाकून अजून घ्यायचं थोडंसं। चांगलं
चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं करून सर्व दूध टाकून घ्यायचं. गॅस चालू करून घेतला आहे. हलवत राहायचं. जास्त घट्ट होऊन द्यायचं नाही. मैद्याचा कच्चापणा जाईल एवढं शिजून घ्यायचं. जास्त घट्ट होऊन द्यायचं नाही. झालायला कसं ओळखायचा, अशा प्रकारे बघायचा स्वाद झाला आहे. इकडं तिकडं पांगत नाही याचा अर्थ स्वाद झाला आहे. गॅस बंद करायचा. मीठ टाकून घ्यायचं. हलवून घ्यायचं. गॅस बंद करायचा. स्वाद तयार झाला आहे. भाज्या टाकून घ्यायच्या. कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च मिक्स करून घ्यायचा. पास्ता टाकून घ्यायचा. मिक्स करून घ्यायचं. बटर घेतला आहे. तडका पॅनमध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या. चांगल्या परतून घ्यायच्या मिरच्या. मिरच्या टाकून घ्यायच्या. चीज टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. म्हणजे चीजची चांगली टेस्ट येईल. व्हाईट सॉस चीज पास्ता तयार झाला आहे. व्हाईट सॉस चीज पास्ता तयार झाला आहे. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. किचन टिप्स. कोथिंबीर आणल्यानंतर जास्त दिवस टिकावी यासाठी काय करायचं? कोथिंबीर निसून घ्यायची. याचे मोठे मोठे जाड जाड देठ आहे तिथून खुडून घ्यायची. अशी मोठे मोठे देठ घेतलं की म्हणजे ते लवकर सुकत नाही. त्यासाठी असे जाडवाले देठ जास्त ठेवायचे. लांब लांब देठ ठेवायचे. अशा प्रकारे सर्व कोथिंबीर निसून घेतली आहे. न्यूजपेपर घ्यायचा. त्यामध्ये गुंडाळायची. अशा प्रकारे गुंडाळून घ्यायची. असा टॉवेल घ्यायचा. त्या दोन्ही पण बाजू मुडपून घ्यायचा. अशा टॉवेलमध्ये पण असंच गुंडाळून घ्यायचं. हे असं करून तुझ्याकडे अशी बॅग असेल तर त्या बॅगमध्ये असं ठेवून द्यायचं. आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. कोणती पण बॅग घेऊ शकता. माझ्याकडे अशी होती म्हणून मी अशी घेतली आहे.
पॅक करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 15 दिवस कोथिंबीर खूप छान राहते, लवकर खराब होत नाही.